मित्रांनो, कशा आहात? खुश? आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये आलेलो आहोत। आज आपल्याला वेंगुर्ल्यामध्ये भटकंती करायची आहे। आज माझ्या पाठीमागे बघा वखार आहे। ही डचांनी 1655 साली आदिलशहाकडून परवानगी मागितली आणि त्यांनी 1655 साली ही पूर्ण पाठीमागे तुम्हाला दिसते आज जरा पडीत अवस्थेमध्ये ती आहे। 1655 साली त्यांनी ती बांधली। त्यानंतर इंग्रजांनी कब्जा मिळवला, फ्रेंचांनी कब्जा मिळवला, पोर्तुगीजांनी कब्जा मिळवला, मराठ्यांनी कब्जा मिळवला आणि ती त्याच पद्धतीने आज बघा तशीच उभी आहे। थोडी डागडुजीची त्याला गरज आहे, कारण हे वेंगुर्ल्यामध्ये पर्यटन स्थळ म्हणून चांगलं एक लोकप्रिय होऊ शकते। आणि तुम्ही इथे समजा आला तर वेंगुर्ल्यामध्ये बंदराला तुम्ही भेट देता, त्याचबरोबर बंदरावर मासे घेता, त्याचबरोबर वेंगुर्ला ते सागरेश्वरला जाता। तशी आपली ही पुढची प्रेक्षणीय स्थळे आपल्याला बघायची आहेतच, पण त्याच्या अगोदर तुम्ही इकडे आला तर असलेल्या वखारीला नक्कीच भेट द्या। वखार बघितल्यानंतर सागरेश्वर बीचला आलो। सागरेश्वर बीचला इथे सागरेश्वर म्हणून एक मंदिर आहे आणि त्या मंदिराला मी दर्शन घेतल्यानंतर मी बीचवर जाणार आहे। बीच त्याच्याबरोबर पाठीमागे आहे। सागरेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन असं आहे आणि ते तुम्हाला इथे बघता येईल। आता सध्या कामकाज चालू आहे, त्यामुळे दर्शन सध्या बंद ठेवलेलं आहे, त्यामुळे आपण लांबूनच मी दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर मी जाणार आहे आता सागरेश्वर बीचला, तर त्यानंतर आपण सागरेश्वर बीच बघणार आहोत। आता आपण मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आपण सागरेश्वर बीचला आलो। तुम्ही बघू शकता सागरेश्वर बीच कशा प्रकारे पूर्ण असं पसरलेलं आहे। सुरूचं वन बघा तिथे तुम्ही, सुरूचं वनामध्ये आणि पूर्ण अशा लाटांच्या लहरीमध्ये खूप छान दिसतंय। आता हळूहळू कोरोनाचा थोडा लोकांना विसर पडलेला दिसतो, त्यामुळे लोक इथे आता हळूहळू गर्दी करत आहेत। बऱ्याचपैकी गर्दी आहे। सागरेश्वर हे आपल्या कोकणातील, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असं एक बीच आहे आणि इथे मे महिन्यामध्ये अन्य सुट्टीच्या दिवशी भयंकर गर्दी असते। आज थोडं कोरोनामुळे थोडासा इथे गर्दी कमी आहे, पण बऱ्यापैकी इथे मला दिसून येते। इथे पूर्ण जो काही सागरी किनारा हा लाभलेला आहे, त्याचबरोबर इथे सुरूचं वन आहे। सुरूच्या वनामध्ये तुम्ही इथे येऊन तुम्ही तुमचं असलेला कधी डबा आणाल तरी तुम्ही ते डबे वगैरे एकत्रित येऊन मस्तपैकी छानपैकी दुपारी छानपैकी जेवण घेऊ शकता। त्याचबरोबर इथे राहण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारची व्यवस्था वेंगुर्ला तालुक्यामध्ये केलेली आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये इथे आपल्या काम चालू आहे, मला असं दिसतंय। आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता या किनाऱ्याच्या बरोबर तिथे दिसतंय बघा तुम्हाला, त्याच्यावरती दीपगृह दिसतोय। दीपगृह तुम्ही बघू शकता। तुम्हाला समजा जायचं असेल तर तुम्ही तिथे भेटसुद्धा देऊ शकाल। त्यामुळे वेंगुर्ला या असलेल्या तालुक्यामध्ये आपण आज वखार बघितली, आज आपण सागरेश्वर बीच बघितलं आहे, सागरेश्वर मंदिर बघितलं आहे, सुरूचं बन बघितलं आहे। आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, तो तुम्हाला काही वेळातच मी तुम्हाला दाखवेन।
सागरेश्वर बीच बघून आम्ही आता वेंगुर्ल्याच्या बंदरावर आलो. त्या वेंगुर्ल्याच्या बंदरावर वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. रोज घेणाऱ्यांची गर्दी असते. माझे मित्रांनी सुद्धा इथे घ्यायचे ठरवले. आम्ही त्यांना विचारले. करली होता, मोरी होती, सुरमई होता, पापलेट होते, सरंगा होता, कुर्ल्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या शिंपले सुद्धा होते. तर त्याबरोबर आम्हाला इथे प्रॉन्स आवडले. माझ्या मित्रांनी प्रॉन्स घेतले, त्याचबरोबर मोरी घेतली आणि खेकडे पण घेतले. तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे असलेले मासे तुम्हाला बघता येतील आणि घेता येतात. त्यामुळे इथे तुम्ही वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये आल्यानंतर पर्यटन केलं की जाता जाता संध्याकाळी तुम्ही मासे घेऊन तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता. मासे घेतले आणि पुढे बघितले तर तिथे खेकडे दिसले. ते खेकडे खाडीमध्ये मिळतात मित्रांनो, कारण समुद्री खेकडे वेगळे असतात आणि हे तुम्ही बघू शकता की ते सगळे खाडीतले आहेत. त्या ताईने आम्हाला 300 रुपये सांगितले. आम्ही थोडस त्याच्यामध्ये कमी जास्त केला आणि त्यांनी 220 रुपये द्यायचं ठरवलं. 20 रुपये सोडून द्यायचे. मग आम्ही ती प्रोसेस थोडीशी बघितली. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे माहिती असते की कशा प्रकारे ते सोडून द्यायचे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की त्यांनी ते आपल्या चांगल्या हातोटीने व्यवस्थित आम्हाला त्यांनी सोडून दिले. आता मी दौरे करून वखार बघितली, सागरेश्वर मंदिर बघितलं, सागरेश्वर बघितलं. आता आपण या बसलेल्या वेंगुर्ल्याच्या महत्त्वाच्या बंदरावर आलो आहे. आपण आता इथे मासे मार्केट, ताजे मासे आपण बघितले आहेत, जेणेकरून मी जाता जाता घरीसुद्धा घेऊन जाईन. याच्यासाठी थोडीशी खरेदीसुद्धा झालेली आहे. आज तुम्ही ते बघू शकता. इथे पूर्ण बंदर बघा, सुंदर असं आहे. संध्याकाळी तुम्ही समजा बघितलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा यावंसं तुम्हाला वाटेल. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला ह्या सगळ्या असलेले जी काही पर्यटन स्थळं आहे मी तुम्हाला आज दाखवली, तर तुम्ही निश्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा, मी खूप वेळ आलेलोच आहोत, तुम्ही पुन्हा एकदा या, भेट द्या, पर्यटन स्थळं बघा. जाता जाता हे मासे आहेत ते खरेदी करा आणि घरी जा. वेंगुर्ल्याचा असलेला जो काही परिसर आहे, हा बंदर म्हणा, सागरेश्वर, हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघा. एक दिवस वेळ काढून या आणि वेंगुर्ल्याचं असलेलं हे पर्यटन स्थळ तुम्ही अवश्य भेट द्या. तर आता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्याची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे घरी सगळ्यांनी सुरक्षित राहा, सुरक्षित अंतर ठेवा. वेंगुर्ला तालुक्याबद्दलच्या असलेल्या या व्हिडिओबद्दल तुम्ही नक्कीच मला कॉमेंट्स पाठवा, कॉमेंट्स टाका. त्याच्यावर प्रश्नांची उत्तरे मी देईन. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना या असलेल्या सिंधुदुर्गाच्या असलेल्या जिल्ह्याची ओळख होईल आणि त्याचबरोबर इथे पर्यटन जास्तीत जास्त वाढेल. थँक्यू व्हेरी मच.